गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि तिसऱ्या गुरुवारी ही मी पूजा मांडणी केली आणि या पूजा मांडणीचा मी दुसऱ्या गुरुवारी संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. तो तुम्ही आपल्या माय लाईफस्टाईल अँड स्वीटू या चॅनलवरती जाऊन नक्की पहा. त्यानंतर मग मी पूजा मांडणी झाल्यावरती लगेच पुस्तकही वाचून घेतलं आणि पुस्तक मी सकाळी वाचते पण देवीची आरती ही मी संध्याकाळी करते. आणि गुरुवार आहे तर महिन्यामध्ये मी 2 वेळा स्वामी चरित्र सारामृत हे वाचत असते. 2 वेळा म्हणजे आता कसं ते मी तुम्हाला सांगते. तर एकदा मी गुरुवारी वाचायला चालू केलं की दररोज मी 3 अध्याय वाचते. तसं 21 अध्याय पूर्ण होईपर्यंत 7 दिवस मी हे वाचत असते. मधी खंड पडू देत नाही 7 दिवस. मग महिन्यातून 2 वेळा हे पुस्तक मी वाचते आणि तेही 7 दिवस पूर्ण करते. असं महिन्यातून मी 2 वेळा लावते. आता काही आपल्या अडचणी असतात ते पाहून मी हे वाचत असते. कधी कधी तर 1 वेळाही वाचून होतं. फक्त जसं आपलं आहे तसं मी वाचते. त्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे ठेवला, नमस्कार केला आणि आपली सकाळची सुरुवात ही चहापासून होत असते. चहा पिल्याशिवाय असं वाटत नाही की दिवसाची सुरुवात झाली. ते गावाकडे असो किंवा शहरात असो, पण चहा हा सकाळी सकाळी सगळ्यांनाच लागतो आणि चहा आरोग्यासाठी चांगला नाही असं म्हणतात. पण मला आता अशी सवय आहे की मला सकाळ आणि संध्याकाळ हा 2 टाइम चहा लागतोच लागतो. तुम्ही पण माझ्यासारखं चहा पिता का किंवा चहाचे शौकीन आहेत का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि म्हटलं आता चहा घ्यावा. आता चहा घ्यायला तर मी एकटीच होते. बाहेर गेले मस्त खुल्या वातावरणात. ते पक्ष्यांची चू 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 चालूच होती. मग तिथं मस्त चहा घेतला आणि चहा एन्जॉय करायचा असतो म्हणून मी मस्त असा चहा घेत घेत एन्जॉय केला. त्यानंतर कॅन्टीनला गेले होते. काही सामान घेऊन आले होते तर म्हटलं आता तेही ठेवून द्यावं व्यवस्थित. आल्यापासून परत काही डब्बे वगैरे बघितलं नव्हतं तर काही सामान संपलेलं होतं, काही आणलं होतं. म्हटलं आता त्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्यावं. तर हे जी डब्बे आहेत ना, तर हे डब्बे निरमाचे आहेत. आम्ही गावाकडून येताना काही जास्त भांडे वगैरे काही घेऊन नाही आलेली. मग आता हे सामान ठेवायचं कुठं, तर मी हे निरमाचे डब्बे घेतले होते. म्हणजे मी निरमाच घेतला होता, तो वापरला आणि पॅक बंद निरमा असल्यामुळं या डब्यांचा वास वगैरे काही येत नाही. त्यामुळे यात सामानही छान पॅक राहतं. म्हणून मी सगळं जे सामान आहे ना ते मी यामध्ये भरून ठेवते. जे बरण्यामध्ये सोडायचं आहे ते बरण्यांमध्ये सोडून वरती ठेवून देते. पण जे ठेवायचं आहे, ज्याचा मला लगेच यूज नाही करायचा, बरण्यांमध्ये आहे असं सामान मी ते त्यामध्ये व्यवस्थित असं ठेवून देते. आणि ठेवल्यानंतर ते एकदम छान राहतं. खरंच काय होतं की एकदा किचन मधला जो धूर जायचा पंखा असतो ना, त्या पंख्यामधून सारखे उंदीर यायचा. 1-2 वेळा आलेला. मग मी पाहिला की तो खूप धुमाकूळ घालतो. मग सामान कसं ठेवायचं, तर मग मी सुट्टीला जातानाही अशा डब्यामध्ये पॅक बंद करून जाते सगळं सामान. आणि फौजी लोकांचं कसं असतं, 3 वर्ष इथं 2 वर्ष तिथं, जिथं पोस्टिंग होईल तिथं जावंच लागतं. त्यामुळे जास्त सामान वगैरे काय मी आणलेलं नाही. अशीच तर असते फौजी बायकांची लाईफ. सोबत आलं की अशी तडजोड करायची, एकतर एकटी राहायचं. असो, सगळं सामान व्यवस्थित राहतं, सांडत वगैरे नाही. मग त्यानंतर जे काय होतं ना, माझं साबण वगैरे ते मी ठेवून दिले. आणि हे गावाकडून येतानाच मी मसाल्याच्या पुड्या घेऊन येते छोट्या छोट्या. मग ते बरण्यांमध्ये सोडते मी सगळ्या. कारण काय होतं, इथे पुड्या ह्या म्हणजे भेटतच नाही हे मसाले. हे पावभाजी मसाला झालं किंवा छोले मसाले हे इथं भेटत नाही. आणि घ्यायचंच म्हटलं तर खूप लांब जावं लागतं. त्यासाठी मला 300 रुपये खर्ची घालावं लागते जाण्या येण्याची. आणि मग हे थोडेसे मसाले आणावं लागतात. मग त्यासाठी मी गावाकडूनच येताना घेऊन येते. म्हणजे मसाले सोडले की मी त्याच्यावरती नाव टाकून ठेवते, कोणता मसाला आहे काय आहे, मग ते लक्षात येतं लगेच. अशा प्रकारे सगळे मी नावं टाकून घेतले. त्यानंतर जे हे एवढं साचलं आहे बघा, घरात याचा पसारा राहतो तेही टाकून दिला. अशा पद्धतीने मी बरण्यांवरती नावं टाकते आणि मसाला ठेवते. तुम्ही माझ्यासारखं करता का? कमेंट करून नक्की सांगा. आणि कसं वाटलं ह्या बरण्यांचे नावं टाकून मी मसाले ठेवलेत तेही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर ही पिशवी शिवली होती मी गावाला गेले तेव्हा. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू शिवली. ते म्हणजे माझा गाऊन खराब झाला होता, आता टाकून द्यायचा होता, पण चांगला होता थोडासा, म्हणून मग गावाला माझी मशीन आहे तिकडून येताना मी शिवून आणलं बाजारासाठी. त्यानंतर खिचडी वगैरे खाल्ली आणि म्हटलं आता वरती जावं आणि थोडेसे गहू वाळत घालावे, कारण उद्या मला दळण करायचं होतं. म्हणून मी टेरेस वरती जाऊन गहू वगैरे वाळायला घातला होता. आजचा दिवस. बाय बाय.